आज आम्ही बनवणार आहोत साप. थोडंसं कट करायचं आणि मग ते घाल. दिसली का? आली आता तुझी पाळी आली. या ती शिजणार नाही आणि व्यवस्थित परतवायची. आज आम्ही बनवणार आहोत, साफ करणार आहोत. कोळंबी कशी साफ करायची ते दाखवणार आहे. तर चला बघूया. आता द्या ना भांडलं. एकच खाल्लं का पोट भरलं पाहिजे. दादा हे बघ. तर चला बघूया. ओ शिट. हे थोडस काढून ठेव ना. नाही ते मळी ते बनवलेलं सांगतो. पण एक वेगळं काढ दिगुला. अच्छा त्याला कॅल्शियम साठी विथ कव्हर ठेव. हे असं काढायचं, हे असं काढायचं आणि हे इथलं मजा मजा. हे इथलं असं घाण काढायची. ती घाण काढायची, नाहीतर मग ते थोडंसं कट करायचं आणि मग ती घाण काढायची. हॉटेलमध्ये हे एवढं सगळं काढत नाही बसत, त्यामुळे आपली तब्येत बिघडते. आपलं पोट खराब होतं. आपली कोळंबी पण संपते लवकर लवकर. हे बघा, हे असं कटिंग करायचं असं थोडस. हे बघा, दिसली काय? दिसली का? आली आता तुझी पाळी आली. या सबको काट करके रखेगा. सिंगम है सिंगम. हे असं कट मारायचं स्लो आणि इथली ही अशी घाण काढायची. हे बघा केवढी घाण. हे बघा केवढी घाण आहे. घाणेरडी आहे कोळंबी. सारी दुनिया भूल जाती है. कोण आला? कोळंबी लोक कोणतरी. आता बोंबील बघा कसे साफ करायचे. याची मान घ्यायची बोंबलाची आणि अशी ओढायची. असं घ्यायचं, असं कापायचं. इथे पोट. चला नमस्कार, येतो मी. वर्गा माझा थकला कोळंबी करून. ते बघा साफ करून केवढी झाली कोळंबी. प्यायचं, लिंबू पिळायचं. आता लिंबू चोळून झाला, आता धुवून घ्यायचं. उग्र स्मेल असतं ना, तो नाही. आता हे धुवून झालं आहे. आता परत लिंबू पिळायचं. अर्धा लिंबू अगोदर पिळलं, आता अर्धा लिंबू धुतल्यानंतर पिळायचं. व्यवस्थित मिक्स करायचं. 10-12 लसूण, 2 मिरच्या, 1 टॅमॅटो आणि कोथिंबीर थोडी बारीक करून घ्यायची. त्यात हे मिक्सरमध्ये बारीक वाटलेला मसाला लावायचं. मीठ चवीनुसार, हळद, घरचा कोकणी मसाला 4 चम्मच, आगळ मोठे 3 चम्मच, थोडंसं ऑइल. आता मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं थोडा वेळ, 15 मिनिटं वगैरे, म्हणजे मुरेल ते. हे झालं मिक्स करून. रवा घेतला आहे जेवढं पाहिजे तेवढं, आणि हे थोडं मीठ घातलंय.
फक्त मसाला अर्धा चमच मिक्स करून घ्यायचं. कोळंबी मसाल्यात व्यवस्थित घोळवून मग रव्यात घालून हलक्या हाताने तेलामध्ये सोडायची आणि मीडियम गॅस ठेवायचं, नाहीतर ती शिजणार नाही. आणि व्यवस्थित परतवायची. कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असल्यास शेअर करा. धन्यवाद.